नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये नारायण धारपांचं शाडूचा शाप हे पुस्तक वाचलं होतं. आजपासून आपण एक नवीन पुस्तक सुरू करत आहोत. नारायण धारपांचं आहे ते. पुस्तकाचं नाव आहे सावधान. हे पुस्तक आजपासून आपण सुरू करत आहोत आणि यातली आपली आजची पहिली कथा आहे. कथेचं नाव आहे आकाशात तरंगणारा डोळा. मी कथा चालू करण्याच्या आधीच सांगते, थोडंसं शास्त्रीय इक्वेशन, सायंटिफिक इक्वेशन्स किंवा अवकाशात घडणाऱ्या काही गोष्टी असतील, त्याबद्दल ही कथा आहे. त्यामुळे कदाचित मला वाटते की ज्यांना फार इंटरेस्ट नाही त्यांना बोर होऊ शकते. पण मला वाटतंय की छान त्याच्यामागे काहीतरी विचार आहे, प्रवृत्तीचा विचार आहे. त्यामुळे तुम्ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. यातल्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या आहेत अशातला भाग नाही, पण ऐकण्यासाठी नक्कीच इंटरेस्टिंग आहे. नवीन गोष्टी कळतील. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ऐकूयात आकाशात तरंगणारा डोळा. माझी मनस्थिती फारच विलक्षण झालीय. त्याला शब्दच नाहीत. भ्यायलेलो आहे असं म्हणालो असतो, पण भीती हा शब्द आताच्या वेळी फार तुकडा वाटतो. ही साधी भीती नाही. ही तसे नाही जमायचे. सारे पहिल्यापासून सांगायला हवे. घटकाभर समजा की रात्री तुम्हाला एक भीषण स्वप्न पडले. खरोखरीच भीषण, म्हणजे अंगावर काटा आणणारे, घामाने थपथपून झोपेतून दचकून जागे करायला लावणारे. तुम्ही जागे झालात. आसपास रोजचीच खोली आहे. बाहेरून रोजचेच आवाज येत आहेत. हे पाहून समाधानाचा निश्वास सोडलात. रात्री समोर नाचणारे, उरावर बसणारे विद्रूप ध्यान सगळे काही खोटे होते अशी खात्री करून घेतलीत आणि रोजच्या उद्योगाला लागलात. आणि मग सकाळच्या गर्दीत भर दिवसा तुम्हाला तो विद्रूप आकार, ते घाणेरडे रूप, ती किळसवाणी आकृती दिसली. कोणत्याही स्पष्टीकरणाने पुसून टाकता न येणारी, प्रत्यक्ष. तर मग तुम्हाला काय वाटेल? एका भल्या सकाळी निरभ्र आकाशात तो प्रचंड डोळा उतरला होता. अफवांचा प्रश्नच नव्हता. वर पाहायचे आणि खात्री करून घ्यायची. 320 कोटी लोकांना जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून तो दिसला होता. भ्रम झाला आहे असे म्हणणारेही काही लोक निघाले. त्यांचे ऐकायलाही कोणाला वेळ नव्हता. आकाशातली ती वस्तू इतकी प्रचंड, सर्वव्यापी, अवाढव्य होती की बाकीचे सारे सूर्य सुद्धा फिके पडावे. सर्व जगातल्या, सर्व भाषांतल्या रेडिओंवर ही बातमी आलीच. त्या प्रचंड डोळ्याची नजर प्रत्येकावर खिळली असल्यासारखे वाटे. कापऱ्या आवाजात रेडिओवर आणि कापऱ्या अक्षरात वर्तमानपत्रात त्या एकाच डोळ्यावर कोट्याही आल्या. शंकराचा तिसरा नेत्र, सर्वसाक्षी ईश्वर आणि इतर अनेक चांगल्या आणि वाईट. बुबुळाचा रंग भुरकट घारा होता. कॉर्नियाचा भाग काही अगदी सफेद पांढरा नव्हता. काही नेत्रशास्त्रज्ञांनी तासातासांच्या प्रदीर्घ निरीक्षणानंतर जाहीर केले की पौर्वात्य जातीच्या लोकांच्या डोळ्यांशी या डोळ्याचे फारच साम्य आहे. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी या विधानाला हरकत घेतली. देशोदेशी येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर, भगवान बुद्ध, श्रीकृष्ण, झरतुष्ट्र इत्यादींच्या डोळ्यांचा रंग कसा होता यावर चर्चेची वावटळ उठली. माझ्यापुरता व्यक्तिगत विचार केला तर मला असे वाटत होते की या डोळ्यांतली नजर आपल्या ओळखीची आहे. इतरही बऱ्याच लोकांना हीच जाणीव झाली होती असे वर्तमानपत्रातल्या वाचकांच्या पत्रांवरून दिसते. इतक्या जवळून 24 तास आपल्यावर कोणाची तरी सारखी नजर आहे या विचाराने मी बेचैन झालो. प्रेमिकांच्या चाळ्यांचे आणि भुरट्या चोरांचे प्रमाण एका दिवसात विलक्षण घटले होते असेही म्हणतात. काही जणांना विलक्षण किळस आली. मला तसे काहीच वाटले नाही. हा प्रकारच किळस, राग, ओळख, लोभ याच्या पलीकडचा होता. मला वाटले किळस ढेकणाची येईल, पालीची येईल, फार तर उंदराची येईल, पण एखाद्या 300-400 टनी देवमाशाची कशी किळस येईल? सततोद्योगी प्राणीशास्त्रज्ञांनी आणखी एक निरीक्षणानंतरचा निर्णय दिला. हा डोळा जिवंत आहे. रेटिनावरच्या धमन्यातली सूक्ष्म बदलती छटा इत्यादी इत्यादीवरून. हा मात्र सर्वांना अनपेक्षित धक्का होता. एक डोळा जर एवढा असेल तर शरीर केवढे असेल? खरोखरच
हा विचार आधीच करायला हवा होता. हा प्राणी खरोखरीच जिवंत असेल तर तो आपल्या पृथ्वीचा मित्र आहे की शत्रू आहे? आणि शत्रू असला तर मग 30 वर्षांत जी गोष्ट अशक्य ठरली होती ती त्या अवाढव्य डोळ्याच्या एका नजरेसरशी झाली. अमेरिका आणि रशिया यांचे एकमत झाले या तत्वावर आणि तपशिलावर सुद्धा या आकाशस्थ अक्षाचा नाश करावयास पाहिजे. त्या डोळ्याची पृथ्वीपासून प्रत्यक्ष उंची मोजण्यात आली. ती 810 किलोमीटर्स होती. एक साईड लाईट. डोळ्याने व्यापलेली जागा 1,70,000 चौरस किलोमीटर होती. या मापाने सर्व वस्तूंचा अर्थच नाहीसा होतो. दोन्ही देशांच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा समजले की इतक्या उंचीवर सुमारे 50 मेगाटन स्फोटक शक्तीचे हायड्रोजन बॉम्ब घेऊन जाणारी रॉकेट्स दोघांजवळ तयार होती. या माहितीबद्दल दोघांनीही प्रसंगानुरूप आश्चर्य व्यक्त केले. एक रॉकेट लेनिन बेसवरून, दुसरे रॉकेट केप केनेडी बेसवरून व तिसरे रॉकेट इंधन रशियाचे व बॉम्ब अमेरिकेचा ग्रीनलँडमधून पाठवायचा बेट ठरला आणि जाहीर झाला. आंतरराष्ट्रीय जीवदया मंडळाने या ठरावाला विरोध जाहीर केला आणि सभासद स्वसंरक्षणासाठी भूमिगत झाले. ठरलेल्या वेळी क्षेपणास्त्रांनी गगनात भरारी घेतली. एकाच वेळी त्या तिन्ही बॉम्बचे स्फोट झाले आणि आकाशातला डोळा एकदम नाहीसा झाला. सर्वांनी हा चित्तथरारक प्रसंग सिनेमा फिल्म्समध्ये पाहिलाच आहे. तेव्हा त्यावर व नंतरच्या विजयोत्सवावर जास्त काही न लिहिणेच बरे. पण आपले सर्वांचेच समाधान अल्पायुषी ठरले. कारण पहिला डोळा नाहीसा होऊन 2.5-3 महिने उलटतात न उलटतात तोच पुन्हा एकदा आकाशात एक डोळा तरंगायला लागला. अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा पहिल्या दृष्टिक्षेपातच लक्षात आले की हा मागचा डोळा पुन्हा आलेला नाही, वेगळाच आहे. आकाराने तसलाच अवाढव्य पण ठेवणीने रंगाने निराळा. यावेळच्या नजरेत एक जरासा आश्चर्याचा भाव असल्याची शंका येत होती. यावेळची आपली प्रतिक्रिया झटपट झाली. नशिबाने लेनिन तळ, केनेडी तळ आणि ग्रीनलँड तळ येथील क्षेपणास्त्रे फेकण्याची यंत्रणा अजून तशीच होती. ती उतरवण्यात आली नव्हती. आकाशात डोळा दिसायला लागल्यापासून सुमारे 70 तासांत त्याच्या दिशेने रॉकेट्स फेकली गेली आणि तोही आकाशस्थ अक्ष झटक्यात नाहीसा झाला. यावेळी मात्र पूर्वीसारखा समाधानाचा सुस्कारा कोणी सोडला नाही. आता या गोष्टीला 3 महिने उलटून गेलेत. पण प्रत्येक जण सकाळी उठला की आधी वर एक नजर टाकतो आणि आकाश मोकळे आहे असे पाहताच एक लहानसा निश्वास सोडतो आणि मग आपल्या उद्योगाला लागतो. आता तुम्ही म्हणाल, यात मला एकट्याला एवढे भिण्यासारखे काय आहे? आकाशात भयंकर डोळे तरंगत असताना अनेकांवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया झालेल्या आहेत. कित्येकांची आयुष्ये पार मुळापासून बदलली आहेत. कित्येकांचा जगावरचा विश्वास उडाला आहे. तर कित्येक लोक धार्मिक प्रवृत्तीचे बनलेले आहेत. त्यात एवढे काय मोठे? असे उत्पाती फेरबदल माणसांच्या मनातून नेहमीच घडत असतात. पण हा बदल माझ्यात झाला. एका रात्री अचानकपणे झाला. माझ्या भोवती अज्ञानाचा अंधार होता. तो एकाकी उजळून निघाला आणि समोर बसलेला भविष्याचा अक्राळ विक्राळ आकार दिसला. आसपास वावरणाऱ्या विद्रूप आकारांची आपल्याला जाणीव नसते आणि आपण बेदरकारपणे वावरत असतो. पण ते आकार एकदा दिसू द्यात, म्हणजे मग पहा कशी बोबडी वळते ते. स्फोटाची वात पेटवली गेली एका कवितेने. आकाशात दिसलेले हे 2 डोळे म्हणजे कवींना एक पर्वणीच होती. इतके दिवस ते बिचारे आपल्या मनातलेच भयंकर आकार रंगवण्याचा प्रयत्न करीत होते आणि लोकांच्या शिव्या खात होते. पण आता विलक्षण चमत्कृतीजन्य घटना सर्वांच्या समोर घडली होती. ती निर्विवाद होती. आता त्या घटनेला श्लेषात्मक, संकेतात्मक रूप द्यायला कवींना रान मोकळे सापडले होते. अशाच एका अज्ञात कवीची फायर इन युअर आय ही कविता माझ्या वाचण्यात आली. ती बहुतेकांनी वाचलीच असेल. सुरुवात अशी होती. फायर इन युअर आय, अ लोनली माइंड इन अ डार्क स्पेस, नो सन, नो मून, ऑफ स्टार्स, नो ट्रेस. थिंक्स वाईल थिंकिंग क्रिएट्स स्टॉर्म्स इन द वॉइड्स ऑफ एथर. याच ई ऊच्या ठेक्यावर पुढच्या बऱ्याच कडव्यांतून त्याने सृष्टीची उत्पत्ती व मनुष्य प्राण्याचे आगमन यांचे वर्णन केले आहे.
मग निर्माता निर्माण केलेल्या सृष्टीला अथांग काळसागरात सोडून देतो. त्याची अशी इच्छा असते की मानवाने आपल्या फ्री विलने स्वतःचे भवितव्य ठरवावे आणि आशा असते की तो ते उज्ज्वल करील. लाखो वर्षांनंतर निर्माता पुन्हा एकदा आपल्या पुत्राची गाठ द्यायला येतो. कौतुकाने, आशेने, प्रेमाने. ती प्रलयंकारी भेट शेवटी अशी वर्णन केली आहे. The mind, the wish, the creator's hand holds in tender hollow all nature grand. Once in a million years to meet, just to say, how do you do, my boy? The sun, one in silk, a million a tatters, rotten to the core, divided on all that matters. With unparalleled love and affection, he says it with sparks, to this vision in the vault, this sight in the sky. Hello, he says. Hello, here is fire in your eye. ही रद्दी कविता दिवसभर माझ्या मनात घोळत होती. रात्रीही तिने माझा पिच्छा सोडला नाही. रात्री जरा निवांतपणा मिळाला तेव्हा त्या कवितेत रंगवलेला प्रसंग साध्यंतपणे माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. एक अतिप्रचंड विशाल आकृती हाताच्या तळव्यात सारे विश्व घेऊन उभी आहे आणि चेहरा नजीक नेऊन त्या विश्वगोलात पाहण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि माझ्या मनात स्फोट झाला. मेंदूच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. मी काहीतरी वेडावाकडा किंचाळत धडपडत उठून बसलो. खरोखर तो विचार सहनशक्तीच्या पलीकडचा होता. जगन्नाथ. माझ्या डोळ्यांसमोर एकच नाव येत होते. जगन्नाथ. त्याला फोन करावयास हवा, आत्ताच्या आत्ता. पण डोके गरगरत होते. डोळ्यांपुढे अंधारी येत होती. हातपाय कापत होते. पोटात भीतीने गोळा उभा राहिला होता. शरीरातले त्राणच गेले होते. कॉटचा, खिडकीचा, भिंतीचा आधार घेत घेत मी कसा तरी फोनजवळ पोहोचलो. डोळ्यांसमोर फोनच्या डायलवरचे आकडे गरगरत होते. 2-3 प्रयत्नांनंतर मी कसा तरी त्याचा नंबर फिरवला. भिंतीच्या आधाराने मी कसा तरी उभा होतो. हॅलो. जगन्नाथचा आवाज आला. नेहमीसारखाच चिरचिरा. जगन्नाथ. मी सदानंद बोलतोय. जगन्नाथ. काय रे, इतक्या अपरात्री? आता कसली रात्र आणि दिवस? मी आताच विचार करीत पडलो होतो. मग ते 2 डोळे दिसले होते, त्यांवर रॉकेट्स मारली गेली होती. त्यावर पुढे सांग ना, ते मलाही माहिती आहे. जगन्नाथ, त्या दिवशी आपण तुझ्या खोलीत. अर्थात. तुझ्या लक्षात अजून नव्हतं का आलं? माय गॉड. हो माय गॉड. म्हणजे पुढचं सगळं? ऑफकोर्स. मी तुला वेळ तारीख सुद्धा सांगू शकेन. जग्या. का रे? तो एक प्रयोग होता. यू बास्टर्ड. यू गॉड डॅम बास्टर्ड. सदानंद. अजून 8 महिनेत. यू ट्रिपल डॅम फूल. त्याने फोन बंद केला. मला त्याचा इतका विलक्षण संताप आला होता की वाटले त्याचे नरडे आवळावे. पण त्याचाही काही उपयोग नव्हता. होणारी गोष्ट ठरून गेली होती. सुटका नव्हती. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या पत्त्यावर गेलो पण तो घरी नव्हता. त्यानंतर तो मला भेटलेलाच नाही. ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी त्याचे वर्णन देतो. उंची सुमारे 5.5 फूट. वय अदमासे 32 वर्षे. सफेद गोरा वर्ण. डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा. डोक्याला टक्कल. उजव्या पायाने अधू. जगन्नाथ माझा वर्गमित्र आहे. त्याच्या हुशारीबद्दल शंका नव्हती. अगदी त्यावेळी सुद्धा. वर्गात सरांचे आपल्याकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष कसे होईल इकडे आमचे लक्ष असायचे. आणि हा जगन्नाथ आपण होऊन सरांना नाना तऱ्हेच्या शंका कुशंका विचारायचा. मी त्याच्या शेजारी बसत असे आणि त्याच्या या एका दुर्गुणाने फार हैराण होत असे. सरांचे लक्ष त्याच्याकडे गेले की त्या वर्तुळात आम्हीही सापडायचो. आणि जगन्नाथचे समाधान करता आले नाही तर सर मला साधे साधे प्रश्न विचारून व माझ्या अज्ञानाची भरपूर जाहिरात करून स्वतःचा गेलेला स्वाभिमान जरा परत मिळवायचे. त्याच्या अनेक शंकांपैकी एकच मला समजली आणि सर निरुत्तर झाल्यामुळे लक्षात राहिली. ती देतो. रंगीत काचा कशा बनवतात हा विषय चालला असताना निळ्या काचांसाठी कॉपर सल्फेट वापरतात असे सरांनी सांगितले होते. पुढे रसायन विषयात कॉपर आणि त्याचे सॉल्ट्स हा विषय आला आणि कॉपर सल्फेटची एक प्रॉपर्टी म्हणून सरांनी सांगितले की
112°C ते तापवले असता त्याचे पांढरे अनहायड्रेट सॉल्ट बनते. बने ना बिचारे, आम्ही काही त्याच्या वाटेस जाणाऱ्यांपैकी नव्हतो. पण जगन्नाथ उभा राहिला होता. सर, काच बनवताना तापमान 1700 असते ना, मग कॉपर सल्फेटने निळी काच कशी तयार होईल? 112° वरच ते पांढरे होणार नाही का? जरा वेळ विचार करून सरांनी त्याला सुटीत खोलीत बोलावले. त्यापुढे त्यांनी त्याची समजूत कशी काय काढली याच्याशी माझा संबंध नाही. त्याचा स्वभाव ध्यानात येण्यासाठी एवढे सांगितले. असा हा जगन्नाथ होता. पुढे तो प्रसिद्धीस येणार हे ठरलेलेच होते. सर्वांच्या अपेक्षेपेक्षाही त्याने जास्त नावलौकिक कमावला. नशिबाने त्याची माझी मैत्री कायम टिकून राहिली. 8-15 दिवसांत माझी त्याच्याकडे चक्कर झाली नाही तर त्याचे बोलावणे येई. माझे शिक्षण संपले आणि सर्व विषयांशी माझा संबंध पार तुटला. तेव्हा माझ्या सहवासात त्याला बौद्धिक आनंद मिळण्याची तर अजिबात शक्यता नव्हती. याबाबत मी 1-2दा त्याला छेडलेही, पण तो एवढेच म्हणाला, सदानंद, मी तुला काहीही सांगितले तरी तू त्यावर काहीही शंका करीत नाहीस. तुझी स्वतःची कोणतीही थिअरी धोक्यात येत नसल्याने तुला काहीही प्रिजुडिस नाही. अँड आय लाईक युअर कंपनी. मग काय म्हणणं आहे? अर्थात यावर बोलण्यासारखं काहीच नव्हतं. त्याच्या मैत्रीचा मला अभिमानही वाटत होता, कारण समाजात त्याला आता चांगलीच प्रतिष्ठा आली होती. यात मी सर्वथा स्वार्थीपणा करीत होतो अशातला भाग नाही, कारण त्याच्या मैत्रीने माझा प्रत्यक्ष असा काहीच फायदा झाला नाही. पण परावर्तित प्रसिद्धी असा एक प्रकार आहेच ना. त्याची बुद्धी सर्वंकष होती. कोणत्या एका शास्त्राला त्याने स्वतः जखडून घेतलेले नव्हते. बसल्या बसल्या मला आठवते की प्रकाशशास्त्र, रेडिओ लहरी, पानांची वाढ, गणितातली काही समीकरणे या सर्व विषयांवरचे त्याचे लेख विद्वन मान्य ठरले होते. मी एकदा त्याला विचारले सुद्धा होते, जगन्नाथ, इतक्या विविध विषयांत तुझे डोके कसे काय चालते रे? हे माझे वेगवेगळे शोध ना. अरे, मी संशोधनाचे सुद्धा संशोधन केलेलं आहे. त्यात सेरेंडिपिटीचा भाग बराच आहे. कल्पनेचे अवचित आगमन किंवा रँडम सजेशन किंवा कार्यकारण भावविरहित विचार असं म्हणावं तर. एखादा विषय निवडायचा, त्यातले बरेचसे नवीन वादग्रस्त असे वाचायचे आणि मनाला स्वैर सोडायचे. मला ते काही कळले नाही आणि मी तो नादही सोडून दिला. त्या रात्री कविता वाचल्यावर विचारांचा जो उद्रेक झाला, त्यातूनच त्या एका दिवसाची जळजळीत आठवण मनाला जाळीत समोर उभी राहिली. पण तो दिवस म्हणजे काही सुरुवात नव्हती. एका भयानक शृंखलेची ती समाप्ती होती. फक्त त्यावेळी ते मला समजले नव्हते. आता समजले. एका मोकळ्या संध्याकाळी मी जगन्नाथकडे गेलो. स्वारी स्वतःशी कसला तरी गाढ विचार करीत अर्थशून्य नजर आकाशावर लावून बसली होती. ये रे सदानंदा, बैस. तो एवढे म्हणाला आणि मला विसरून गेला. 5-1 मिनिटे त्याच्या बोलण्याची वाट पाहून मग मी उठत म्हणालो, जगन्नाथ, तुझ्या विचारात जर अडथळा येत असला तर मी आपला जातो बाबा. आम्ही रिकामटेकडे लोक आहोत. तुझा वेळ मौल्यवान आहे. हा नाही नाही रे सदा, तो भानावर येऊन म्हणाला. गेले काही दिवस मी एका विषयावर विचार करतोय. एकदा त्यात गुंतलो ना की मग खरोखर विलक्षण कल्पना मनात येतात बघ. तुला सांगू का? सांगायला काही हरकत नाही, पण कळेलच अशी गॅरंटी नाही. हा टोपालॉजीवरचे काही लेख एवढ्यात माझ्या वाचण्यात आले. त्यावरूनच मला काही काही विचार सुचायला लागलेत. तुला कंटाळा येणार नसला तर सांगतो. केव्हाही म्हण की पुरे. ठरलं? मग ऐक तर. आपल्या या विश्वाची रचना कशी झाली आहे. म्हणजे मी आता अणुरेणू, शक्ती, कंपने यांचा विचार करीत नाही. केवळ घडणीच्या, बांधणीच्या, भूमितीच्या दृष्टीने करतोय. त्या दृष्टीने विचार केला तर सुरुवात ही बिंदू, पॉइंट या कल्पनेपासून होते. पॉइंटला लांबी, रुंदी, उंची काही नाही, फक्त स्थान आहे. अशा अनेक बिंदूंची एक रेषा होते. आदर्श रेषेला फक्त लांबी आहे, रुंदी, जाडी काही नाही. अशा अनेक समांतर रेषांचा एक पृष्ठभाग होतो. त्याला लांबी, रुंदी आहे, जाडी नाही. आणि अशा अनेक आदर्श पृष्ठभागांचा घन होतो. त्याला लांबी, रुंदी, जाडी आहे. इथेपर्यंत ठीक आहे. यांचे गुणधर्म काय आहेत? आता हे ध्यानात घे की
आपण एखादा पृष्ठभाग कल्पनेत आणतो तेव्हा त्याच्या द्रव्याशी आपल्याला कर्तव्य नसते. म्हणजे तो लाकडाचा आहे की तांब्याचा आहे की सोन्याचा आहे याच्यावर त्याचे हे जॉमेट्रिक गुणधर्म अवलंबून नसतात. ते ॲब्स्ट्रॅक्ट असतात. समजलं? माझ्याकडे निरखून पाहत जगन्नाथ म्हणाला, सदानंद, तुला हे अगदी पोरकट वाटतंय ना? पण तसं नाही. तुला एक उदाहरण देतो, आणि काल्पनिकही नाही, प्रत्यक्ष दाखवण्यासारखं. टेबलावरचे कागद उलथे पालथे करून ड्रॉवर धुंडाळून त्याने एक कागद काढला. त्याचा रंग एका बाजूस लाल व दुसरीकडे पांढरा होता. कात्रीने त्याने 1 इंचभर रुंदीची एक पट्टी कापली व माझ्यासमोर टेबलावर ठेवली. ही पट्टी अगदी साधी दिसते ना? आता बघ. गोंदाचा एक ठिपका एका बाजूवर ठेवून त्याने 2 टोके चिकटवली, पण उलटी. म्हणजे असे की लाल बाजू पांढऱ्या बाजूला चिकटवली. ते चमत्कारिक कडे समोर धरून तो म्हणाला, पहा, आपण हा सरफेस असा डिस्टॉर्ट केलाय. कोणत्याही ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीज सरफेसच्याच आहेत, पण त्याला आता इतरही गुणधर्म आले आहेत. पांढऱ्या रंगावरचा हा ठिपका, हा जर प्रवास करीत गेला तर काही वेळाने तो पांढऱ्या रंगात येईल, दिशा न बदलता. इथे जर एक उभा बाण काढला तर तो तांबड्या रंगात उलटा होईल, कोन न बदलता. ब्लेडने ही पट्टी मधोमध कापली तर काय होईल? तिचे 2 तुकडे होत नाहीत. दुप्पट लांबीची आणखी एक तशीच पट्टी तयार होते. या पट्टीला मोबियस स्ट्रिप म्हणतात. प्रत्येक गोष्ट तो करून दाखवित होता. समोर प्रत्यक्षच घडत होते. हा जादूटोणा नाही सदानंद. या पृष्ठभागासाठी गणिताची समीकरणे आहेत. घन पदार्थातही असे काही विलक्षण आकार आहेत. उदाहरणार्थ क्लाईन बॉटल या नावाची एक गमतीदार बाटली आहे. त्यात अनपेक्षित गुणधर्म असतात. आता माझ्याजवळ नाही, नाहीतर तेही दाखवलं असतं. सदानंद, मी तुला मागेच सांगितलंय, मनात विचार कुठून आणि कसा येतो ते मलाही सांगता येणार नाही. एका रात्री अचानकपणे माझ्या मनात एन्व्हलप्स आणि इन्व्हर्जनचा विचार आला. थांब हा, बघतो सापडतो का. पुन्हा शोधाशोध, आणि जगन्नाथने एक साधा रबरी फुगा काढला. एवढेच नाही तर तो गंभीरपणे फुगवला, तोंडाला दोरी बांधली आणि टेबलावर ठेवला. पण हसण्याचा किंवा थट्टेचा विचारही माझ्या मनात आला नाही. सदानंद, या रबराचा विचार कर. ते एक एन्व्हलप आहे. आतील हवेवर ते एक आच्छादन आहे. त्याशिवाय त्याचा आणखी एक महत्वाचा गुणधर्म आहे. कोणता? सबंध विश्वाचे ते 2 भाग करते. एक फुग्याच्या आतला आणि एक बाहेरचा. आकाराचा विचार करू नकोस. फुग्याच्या आतला आणि फुग्याच्या बाहेरचा, एवढ्या शब्दांत त्याचे संपूर्ण वर्णन होते. हे पटतं ना तुला? ते इतकं सोपं होतं की मी नाही कसा म्हणणार, हो म्हणालो. याच सरफेसच्या इन्व्हर्जनचा मी विचार करीत होतो. इन्व्हर्जन ही एक गणितातली प्रोसेस आहे. खुणा बदलायच्या वगैरे. काही वेळा इमॅजिनरी उत्तरे येतात, म्हणजे ती अशक्य असतात. ते असू दे. घटकाभर असे समज की आपल्याला हे इन्व्हर्जन जमले तर काय होईल? मी खरोखरच विचार केला आणि एक विलक्षण चित्र समोर आले. जगन्नाथ म्हणजे त्या फुग्यात बाहेरचे सर्व विश्व आणि आतली हवा तेवढी बाहेर, असा काहीतरी प्रकार होईल असं तुला म्हणायचंय? करेक्ट, तीच कल्पना आहे. पण पण आकार नो, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. आपण फक्त एन्व्हलपचा आणि पार्टिशनचा विचार करीत आहोत. येस, तसंच काहीतरी होईल. मी सांगतो, मला ती कल्पना काही केल्या सहन होईना. या जगन्नाथच्या कल्पना म्हणजे खरोखर वैताग. माझ्या चेहऱ्याकडे पाहून जगन्नाथ हसला. सदानंद, तू किती नर्वस झालायस रे? अरे, ही कागदावरचे आकडेमोड. गणिती लोकांचा हा उपद्व्याप नेहमी चाललेला असतो. लेकांनो, ॲटम बॉम्ब आणि हा हायड्रोजन बॉम्ब असेच समीकरणांनी आधी कागदावर मांडले गेले होते ना? न राहून मी विचारले. वेल वेल, सदानंद दी मॉरलिस्ट. नवल आहे. हसणे थांबवून जगन्नाथ म्हणाला, डोंट वरी, मी आकडेमोड केलीये, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही असे दिसते. एक टी काही जात नाही. हा टी काय आणि का जात नाही हे विचारण्याच्या भरीस मी पडलो नाही.
झाली एवढी डोकेदुखी बस होती. तो आणि त्याची इन्व्हर्जन्स. जगन्नाथच्या त्या भेटीचा धसका माझ्या मनाने 2-3 दिवस घेतला होता. रात्री स्वप्नेही पडली होती. माणसाची ही धारदार बुद्धी म्हणजे एक दुधारी शस्त्र आहे असे मला वाटले. खरोखर रोजचे सुखाचे आयुष्य सोडून या लेकाच्यांना या नसत्या उठाठेवी हव्यात कशाला, असे मला वाटे. पण मग 3-4 दिवसांनी मन ताळ्यावर आले. भलत्याच गोष्टीला आपण प्रमाणाबाहेर महत्त्व देत होतो असे वाटायला लागले. आणि मी ती भेट, ते वेगळेच संभाषण आणि ती पट्टी आणि तो फुगा सारे काही विसरून गेलो. पण 2 महिन्यांत जगन्नाथकडे फिरकलो मात्र नाही. रात्री 10:30ला माझा फोन खणखणला. इतक्या आडवेळी कोण बरे, असा विचार करीत मी फोन उचलला. फोनवरच्या माणसाने बोलायलाही सुरुवात केली होती. मला आधी आवाज ओळखू येईना. हॅलो हॅलो, कोण आहे? मी जरा त्रासिकपणेच विचारले. सदा, मी जगन्नाथ आहे. त्याचा आवाज इतका बदलला होता आणि त्याला सलगपणे 4 शब्दही बोलता येत नव्हते. तो विलक्षण एक्साइट झाला होता. काय रे जगन्नाथ, आत्ताच्या वेळी काय काढलंस बुवा? सदा, माझ्याकडे ये, आत्ताच्या आत्ता. आत्ता? 11 वाजता? येस, मला थांबवत नाही. ते इक्वेशन सुटलंय. कसलं इक्वेशन? अरे इक्वेशन रे, तुला सांगत नव्हतो का त्या दिवशी? ओ हा, आय सी. त्याचा तो टी. येतोस ना? मी तुझ्यासाठी थांबलोय. ऑल राईट, येतो. मी रिसिव्हर खाली ठेवला. त्याने इक्वेशनचे नाव काढताच मला ती भेट आठवली होती. पुन्हा एकदा अस्वस्थ वाटायला लागले होते. याने इक्वेशन सोडवले म्हणजे काय? त्याच्या आवाजातली ती भावना विवशता मला सारखी आठवत होती. त्याच्या अपेक्षेपेक्षा त्याच्या हातात काहीतरी जास्त आले होते. शब्द तर दिला होता, इच्छा नसूनही जाणे भाग होते. मी त्याच्याकडे गेलो. वरच्या खोलीत दिवा जळत होता. मी सरळ वर गेलो. खोलीचे दार उघडे होते. आत जगन्नाथ येरझारा मारित होता. त्याने हात पाठीशी गच्च आवळून धरले होते. त्याच्या उजव्या अधुपायाचा त्याला क्षणभर विसर पडला होता. तो इतका सपाट्याने मागे पुढे होत होता की वाटावे त्याला खोली अपुरी पडतीये. शेवटी तो थांबला आणि त्याचे लक्ष माझ्याकडे गेले. तो जवळजवळ धावतच पुढे आला आणि दोन्ही हातांनी माझा हात धरीत म्हणाला, ये ये सदानंद, तू केव्हा येईलच झालं होतं रे मला. त्याच्या आड चष्म्यामागे डोळे एका विलक्षण चकाकीने उजळल्यासारखे झाले होते. त्याच्या शरीराचा कंप हस्तस्पर्शातूनही मला जाणवत होता. त्याची ही सगळीच एक्सायटेड अवस्था मला आवडली नाही. पण त्याचे माझ्याकडे कुठे लक्ष होते. तो मला ओढत भिंतीजवळच्या फळ्याकडे घेऊन गेला. फळ्यावर मला संपूर्ण दुर्बोध अशा समीकरणांची रांगच्या रांग होती. मला आता त्यातले वू 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 वी आणि लाल रंगातला हे तेवढे आठवले. पण जगन्नाथ बोलायला लागला होता. इन्व्हर्जनचे आणि कोऑर्डिनेटचे गणित तुला सांगत बसत नाही सदानंद. तुला त्यात गोडी नाही आणि तुला ते कळणारही नाही. मुख्य प्रश्न ओरिजिन बदलण्याचा आहे. हेच सर्व बदलल्यावर रेफरन्स कशाचा घ्यायचा? टी कॅन्सल होईना, समीकरणातच शिरला, हे मी मागे सांगितलंच आहे. फावल्या वेळात यावर मी सारखा विचार करीत होतो. मला वाटत होतं माझी पद्धतच चुकली. पण तसं नव्हतं. एका रात्री मला अचानक कल्पना आली आणि वाटलं, समजा या टीला काही खरा अर्थ असला तर? सदानंद, रात्री मी तसाच उठलो आणि खडू घेऊन कामाला लागलो, नव्या उमेदीने. अर्थात ते 1-2 बैठकीत होणारं काम नव्हतं, पण शेवटी ते सुटलं. ड जर पॉझिटिव्ह असेल तर ढ ही पॉझिटिव्ह येत होता. एक्स पॉझिटिव्ह याचा अर्थ आपले जग, एक्स निगेटिव्ह म्हणजे इन्व्हर्ट झालेले जग. पण टी पॉझिटिव्ह म्हणजे काय? ढ म्हणजे टाइम काळ, पॉझिटिव्ह म्हणजे पुढचा, भविष्यकाल. आणि मग उत्तराचा खरा अर्थ माझ्या लक्षात आला. तुम्ही आपल्या जगातून सुरुवात केली, क्रिया पूर्ण झाली की त्यात पॉझिटिव्ह टी येतो, म्हणजे उलटविण्याची क्रिया होते. पण ती समकालीन नसते, पुढच्या काळातली असते. तुझ्या लक्षात आलं का? नाही. आणि पुन्हा स्पष्ट करीत बसू नकोसा. मी स्पष्टपणे म्हणालो. ओके, जशी तुझी इच्छा.
आणि मी रागवत नाही याचं आणखी एक कारण आहे. तुला आता ते प्रत्यक्षच दाखवणार आहे. हे हे इन्व्हर्जन प्रत्यक्ष? मी जरा सावरून बसत विचारले. मग त्यात काय मोठंच आहे? सर्व पृष्ठभागांची समीकरणे माझ्या हाती आलेली होती. एक्स वर टी कसा अवलंबून असतो ते मला समजलं होतं. त्याला काही विचित्र नियम आहेत, पण ते जाऊ द्या, नाही का? ठीक आहे. एखाद्या जादूगारासारखा तो टेबलाजवळ उभा राहिला. टेबलावर लाल वस्त्राखाली काहीतरी होते. ते कापड हलकेच उचलत तो म्हणाला, बघ. टेबलावर झगझगीत प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात एक वस्तू चमकत होती. काही भाग प्लास्टिकचे असावेत, काही भाग स्टेनलेस स्टीलचे असावेत असे वाटत होते. पण त्या रेषांवर किंवा पृष्ठभागांवर किंवा आकारांवर नजर स्थिर होत नव्हती. एक भाग पाहता पाहता रूप बदलत होते, दुसऱ्यात मिसळून जात होते, फसवत होते. सदानंद, हा आकार दिसायला कसाही असला तरी मॅथमॅटिकली ते एक खरे एन्व्हलप आहे. त्याच्या सर्व खुणा सुद्धा. जशी मी दाखवलेली मोबियस स्ट्रिप ही खरोखरची 2 परिणामांची पट्टीच होती. इन्व्हर्जनसाठी हा आकार योग्य आहे. मला तो बनवून घ्यायला अतिशय परिश्रम पडले. पण आता खरी टेस्ट आहे. म्हणजे? मी आश्चर्याने विचारले. मी आता हा उलटवणार आहे. त्या दिवशी वर्णन केलेली क्रिया आता प्रत्यक्षात घडेल. म्हणजे बाहेरचे आत आणि आतले बाहेर त्या फुग्यासारखे? अर्थात संपूर्ण नाही. आतल्या निगेटिव्ह सरफेसला काहीतरी कॉन्टॅक्ट हवा. तेवढी एक खिडकी राहील, पण तिचाही उपयोग होईल पाहायला. मी मूढासारखा त्या चमकणाऱ्या आकाराकडे पाहतच राहिलो. तयार आहेस? करू? नीट पहा हा. जगन्नाथ म्हणाला. तो हलकेच पुढे झाला. त्या आकारातून एक पातळसर वायर बाहेर आली. ती त्याने धरली आणि खेचली. काय होणार याची मला काहीच कल्पना नव्हती. फटाका पेटवल्यावर आपण कसे अंग चोरून घेतो तसं मी उभा राहिलो होतो. स्फोट झाला नाही, प्रकाश उजळला नाही, काही झाले नाही. पण तेही बरोबर नाही. निमिषार्धात काहीतरी अनाकलनीय असा बदल झाला. त्या आकारातल्या काही वक्र रेषा सरळ झाल्या, काही पृष्ठभाग पार वितळले, काही नवीन अस्तित्वात आले. आता टेबलावर बऱ्याचशा बाजू असलेली पेटी होती. जगन्नाथ अनिमिष नजरेने त्या पेटीकडे पाहत होता. पाहण्यासारखे असे काहीच न घडल्यामुळे मी जरासा रागावलो होतो. यासाठी का त्याने मला जवळजवळ मध्यरात्री इथे आणलं होतं? मी जरासे उपहासाने विचारले. काय जगन्नाथ, प्रयोग झाला की व्हायचाय? तो माझ्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण भाव होते. त्याच्याकडे एक नजर टाकताच माझ्या सर्व शंका फिटल्या. त्याने काहीतरी केले होते. सदानंद, माझा प्रयोग यशस्वी झालाय. म्हणजे आता या पेटीत? आता नाही. तो हात वर करीत म्हणाला. सदानंद, तो पॉझिटिव्ह टी विसरू नकोस. हे इन्व्हर्जन आहे, पण आत्ताचे नाही. आपण आता भविष्य काळात होणारी एक घटना पाहत आहोत. सदानंद, जसे इंटरनल मोशन हे एक अशास्त्रीय मिथ आहे, तसेच सेल्फ इन्व्हर्जन हेही आहे. माणूस पाय उचलून स्वतःला उचलू शकत नाही, म्हणून ही प्लस टीची टाइम गॅप आहे. मला साध्या शब्दात सांग. भविष्यकाळात केव्हा तरी एका लहानशा बंदिस्त आकारात सर्व विश्व आणि त्याबाहेर अत्यंत विरळ हवेचे कण असं घडणार आहे? का नाही? आणि आत्ताची तरी विश्वाची स्थिती काय? आत्ताच्या विश्वाचं जाऊ दे. त्यावेळच्या विश्वात हा बदल होईल. तो पृथ्वीवर जाणवणार नाही. कसा जाणवेल? सर्व बदल सापेक्ष असतील. एखादे अवकाशयान प्रकाशाच्या गतीने जायला लागले तर बाहेरच्या लोकांना ते आकुंचित झालेले दिसेल. त्या यानातली घड्याळे अतिसावकाश चालत आहेत असे दिसेल. पण हा बदल त्या यानातल्या प्रवाशांना जाणवणार नाही. जोपर्यंत त्यांचे विश्व त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे, तोवर काहीही जाणवणार नाही. एक क्षणभर माझा खरोखरच त्याच्यावर विश्वास बसला. आणि मग या प्रकारची सर्व अशक्यता मला एकाएकी जाणवली. एका फळ्यावर केलेली काही आकडेमोड, एक वेडावाकडा आकार आणि आता एक वेडीवाकडी डबी. डबीतली हवा बाहेर
आणि बाहेरचे अफाट विश्व आत. मी मोठमोठ्याने हसायला लागलो. जगन्नाथ, तू अगदी वल्ली आहेस बघले का. आणि मग मी एकदम गप्प बसलो. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. सदानंद, तुला साऱ्या थापा वाटतात हा. जगन्नाथ, नो इन्सल्ट, पण तू बघ. मी समजावणीच्या सुरात म्हणालो. काय बघू? तो खालच्या आवाजात म्हणाला, वाईट आवाजात. यावर माणसाचा विश्वास कसा बसेल? तूच बघ सदानंद, प्रत्यक्ष डोळ्यांनीच बघ. हा? बघ म्हणजे? मी गडबडून म्हणालो. त्या डबीत पहा ना, तुझ्या डोळ्यांनी पहा. तो ओरडला. मी एकदा त्याच्याकडे व एकदा त्या डबीकडे पाहिले. आता त्याच्या मनासारखे घ्यायला हवे, नाहीतर तो आणखी भडकेल असा विचार करून मी पुढे झालो आणि त्या डबीला एक लहानसे छिद्र होते, त्याला एक डोळा लावला. माझ्या समोर तारांगण पसरले होते. तारे आणि तारे असंख्य. मला आजवर असे काहीही दिसले नव्हते. मला आजवर एवढा धक्का कधीही बसला नव्हता. मी दिग्मूढ झालो, स्तंभित झालो, अवाक झालो. जगन्नाथ म्हणाला होता त्यातले अक्षरने अक्षर खरे होते. त्या लहान डबीत सर्व विश्व सामावले होते. असंख्य तारे, असंख्य तारकाचक्रे, ज्वालाचक्रे. आणि मी ते एका हाताने उचलू शकत होतो. तारे, ताऱ्यांजवळचे ग्रह, त्या ग्रहांवरची प्राणीसृष्टी. मी आश्चर्याने आत पाहत होतो आणि एकाएकी माझ्या डोळ्यात एखादे कुसळ गेल्यासारखी खूप आग झाली. मी डोळा काढून घेतला आणि चोळत उभा राहिलो. काय सदानंद, पटली का खात्री? जगन्नाथ म्हणाला. येस येस जगन्नाथ, कमाल आहे, तू पहा ना. जगन्नाथ खाली वाकून त्या छिद्रातून पाहू लागला. मला वाटले त्याच्या तोंडून एक आनंदाची आरोळी निघेल. त्याच्या तोंडून आरोळी निघाली, पण आनंदाची नाही, वेदनेची. डोळा जोर जोराने चोळत तो एकदम मागे सरला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. डोळा सुजून लाल झाला होता. बदमाश, पाजी, तुझाही डोळा चुरचुरला ना? जगन्नाथ म्हणाला. हो, काहीतरी गेलं असेल. नाही नाही रे, आतल्याच कोणीतरी हे केलंय. दाखवतोच साल्यांना. त्यांना कल्पना नाही ते कोणाला डिवसतायत ते. आधीच जगन्नाथ तापट, आता तर आणखी भडकला होता. एका हाताने डोळा चोळीत, एका पायावर लंगडत तो खोलीभर काहीतरी शोधत होता. शेवटी त्याला हवे ते सापडले. स्पिरिटची बाटली. पाणवणाऱ्या डोळ्याकडे दुर्लक्ष करून त्याने एका काटकीला कापूस गुंडाळला. तो स्पिरिटमध्ये बुडवला. काडीने तो बोळा पेटवला आणि ती जळती काडी त्या छिद्रातून डबीत कोंबली. 5-1 सेकंदाने त्याने ती काडी बाहेर काढली. ती विझली होती. डबेतून बराच वेळपर्यंत काळसर धूर येत राहिला. आता समजेल बदमाशांना, नमक हराम. तो धापा टाकीत म्हणाला. त्याचा राग अजून ओसरला नव्हता. आम्हा दोघांना सबंध रात्रभर एका मिनिटाचीही झोप लागली नाही. चुरचुरणारे डोळे. सकाळी मी त्याचा निरोप घेऊन परत आलो. आमची मीटिंग एक प्रकारच्या अँटी क्लायमॅक्स मध्ये संपली होती. हे मी आता आठवतोय. आधी एक डोळा, मग दुसरा डोळा, आणि मग शेवट प्रचंड ज्वाळांचा लोळ, सर्वांच्या शक्ती बाहेरचा. जगन्नाथचा पत्ता नाही. आणि भेटून तरी काय उपयोग? तो काय करू शकणार आहे? त्याने वेळेचा हिशोबही केलेला आहे. 8 महिने, एखादा दिवस पुढे मागे. नशीब एवढेच आहे की कोणाला विचारायला सुद्धा वेळ मिळणार नाही. मला गणित, टोपोलॉजी, इन्व्हर्जन यातलं काही कळत नाही. जे काही मी प्रत्यक्ष पाहिलं ते लिहिलंय. शक्याशक्यतेचा विचार शास्त्रज्ञांनी करावा. त्यांना अजून 8 महिनेत. ही गोष्ट प्रसिद्ध झाल्यावर मीही बेपत्ता होणार आहे. माझा कशातही संबंध नव्हता. जर काही माहिती हवी असेल तर ती जगन्नाथकडूनच मिळेल. त्याचे वर्णन पुन्हा एकदा देतो. मध्यम उंची, गोरापाण वर्ण,
डोक्याला टक्कल, डोळ्यांना जाड भिंगांचा चष्मा, एका पायाने अधू. मला वाटते तोही आता घाबरला असेल किंवा नसेलही. या अक्कल पंडितांचे काही सांगता येत नाही. पण तो खरोखरीचा दुष्ट नाही. त्याच्याशी सहानुभूतीने वागा. 8 महिन्यांत तुम्हा आम्हाला सर्वांनाच जायचंय. ही होती आपली आजची कथा, आकाशात तरंगणारा डोळा. यामध्ये बऱ्याचशा शास्त्रीय व्याख्या होत्या, ज्या माझ्याही डोक्यावरून अर्थातच गेल्या. पण कदाचित मी चुकतही असेन, पण मला असं वाटलं की त्यांनी भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आधीच पाहिल्या होत्या किंवा त्यांनी ठरवल्या होत्या. जगन्नाथने काही शास्त्रीय इक्वेशन्स वापरून ते घडवून आणलं होतं. त्यामुळे जो त्यांना आकाशात जो एक डोळा दिसला होता, तो जगन्नाथने ऑलरेडी पाहिला होता. म्हणजे तो डोळा आपल्या लेखकाचा होता. आणि जे बॉम्ब किंवा ते जे डोळ्यांवरती सोडलं गेलेलं होतं, ते लेखकाच्या डोळ्यांना लागलं होतं आणि म्हणून त्यांना ते चुरचुरलं होतं. आणि जो दुसरा डोळा होता तो जगन्नाथचा होता, ज्याच्यावर पुन्हा बॉम्ब सोडले गेले आणि तो नष्ट करण्यात आला. तो जगन्नाथचा होता. पण आता हे जे काही आहे प्रयोग, तो काही 8 महिने चालणारे आणि सृष्टी नष्ट होणारे असं जगन्नाथने सांगितलं होतं आणि त्यामुळे लेखकही खूप घाबरले होते. मला फार काही कळलं नसलं तरी एवढं मला थोडंसं साधारण कळलं. जे सायन्स शिकले असतील किंवा ज्यांना आवड आहे, त्यांना नक्कीच कळलं असेल आणि मी सुद्धा याविषयी आता नक्कीच वाचणार आहे, म्हणजे मला जास्तीत जास्त यातलं कळू शकेल. मी आशा करते की वाचन तुम्हाला आवडलं असेल, काही नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच कळल्या असतील आणि जर चॅनल आवडत असेल, व्हिडिओज आवडत असतील, वाचन आवडत असेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण सगळे भेटूयात पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू.